आज करणार आहोत आपण लिंबाचं लोणचं। 400 ग्रॅम लिंब घेतले, 4 फोडी केल्यात एका लिंबाच्या आणि बिया बाजूला काढलेल्या आहेत। आता आपण मिक्सरमधनं हे जाडसर बारीक करणार आहोत। अशा प्रकारे जाडसर असं मी बारीक केलेलं आहे। एवढा लिंबाचा गर तयार झालेला आहे। हा गर देखील आपण मोजून घेणार आहोत वाटीने, म्हणजे आपल्याला साखर टाकायला सोपं जाईल। लिंब जेव्हा लोणच्यासाठी लिंब घेतली तेव्हा मी स्वच्छ ओल्या कापडाने पुसलेली आहेत, कोरडी केलेली आहेत आणि बिया देखील सगळ्या काढलेल्या आहेत। बिया जर राहिल्या तर लोणचं कडू होतं। तीन वाटा लिंबाचा गर तयार झालेला आहे। आपल्याला इथे 5 वाटी साखर मी घालणार आहे। आता 5 वाटी साखर मी इथे घातलेली आहे। आपण इथे एखादा वाटी गूळ देखील घालू शकतो किंवा 6 वाटी देखील साखर आपण इथे घालू शकतो। गोड आपण आपल्या आवडीनुसार करू शकतो, पण 6 वाट्यापेक्षा जास्त नको। आता हे मिश्रण सुद्धा आपल्याला मिक्सरमधनं चालू बंद करत फिरवून घ्यायचं आहे। खूप बारीक करायचं नाहीये। आता हे व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे मी आणि आपण आता हे परत मिक्सरच्या भांड्यात घालणार आहोत। अशा रीतीने साखर आणि लिंबाचं जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे। खूप बारीक केलेलं नाहीये किंवा खूप जाड पण ठेवलेलं नाहीये। 3 चमचे इथे मी काश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे। हे खूप तिखट नसतं पण याने रंग छान येतो। आणि 3 चमचे मीठ घेतलेलं आहे। इथे आपण तिखटाचं प्रमाण देखील वाढवू शकतो किंवा कमी करू शकतो। आता हे मिश्रण आपल्याला शिजवायचं आहे, तर मी हे कढईत घालतीये आणि कढई आपण गॅसवर ठेवणार आहोत, लहान गॅसवर। साखर आता विरघळायला लागली आहे। लोणचं असं पातळ व्हायला लागले। इथे देखील आपण चव घेऊन पाहू शकतो की साखर आपल्याला घालायची आहे की नाही, किंवा तिखट घालायचंय का, मीठ घालायचं का, इथे आपण टेस्ट करून घालू शकतो। आता लोणचं जे आहे ते घट्ट व्हायला लागले, रंग देखील किती छान आलाय। आता हे लोणचं घट्ट झालेलं आहे। थोडंसं चिकट व्हायला पाहिजे, म्हणजे एक तार अशी त्या पाकाला यायला पाहिजे, म्हणजे मग हे लोणचं टिकतं चांगलं। अशा रीतीने बघू शकता तुम्ही, अशी एक तार आलेली आहे, चिकट झालेलं आहे। तर मी गॅस बंद केला आहे आणि आता हे लोणचं पूर्ण गार झाल्यावर मग आपल्याला बरणीत भरायचं आहे। वर्षभर टिकणारं हे लोणचं तुम्ही नक्की करून बघा। आपण पुन्हा भेटू माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह, वैशाली चीची रेसिपीमध्ये।